नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमधून मी जे काही प्रीसेट लिंक दिलेल्या आहे बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, ते अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला आधीपासूनच काही ग्रुप्स आणि लिरिक्स पेज ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे. इथं खाली बघू शकता मित्रांनो, इथं ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आणि प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, सुरुवातीला यायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या शेवटी यायचं आणि जी काही फोटोची लेअर आहे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं. अशा प्रकारे मित्रांनो ग्रुपमध्ये फोटो सेट केल्याच्या नंतर काय करायचं, हे समोर यायचं. इथं समोर परत तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे. कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं, काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं. इथून तुम्ही तुमचा फोटो क्लिक करायचं आणि प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो काय करायचे, ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही फोटोची लेअर आहे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो काय करायचे, 5.27 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचे, समोरच्या बिटवरती यायचं आहे 8.6 आणि जी काही फोटोची लेअर आहे हिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथून पुढे जेवढेही बीट आहेत त्यांना तुम्हाला फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आणि समोरच्या बिटवरती यायचं आणि फोटोचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक बिटप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे. आणि जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि जे काही 5 नंबरला फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक बिटप्रमाणे फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक बीटप्रमाणे फोटो लावलेले. आता काय करायचं, शेवटी यायचे, खाली यायचं आणि इथं मी तुम्हाला जो काही शेवटचा ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि याला फोटोच्या वरती घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, 5.27 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथून जी काही मी तुम्हाला लिरिक्स PNG दिलेली आहे तिला ॲड करून घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि PNGला शेवटच्या वरती घ्यायचं. अशा प्रकारे PNG सेट करून घ्यायची मित्रांनो. PNG सेट केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, शेवटला यायचं आणि जी काही PNGची लेअर आहे हिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आणि 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. इथून बॅक यायचं आहे आणि जो काही आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, 5.27 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं. इथं जो काही आपला मोठा लेअरवाला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. अशा प्रकारे मित्रांनो आपले जेवढे मोठ्या लेअरवाले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
आता मित्रांनो जेवढे मोठे लेअरवाले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचे 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो आता जेवढे आपले छोटे लेअरवाले फोटो राहिलेले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो जेवढे आपले राहिलेले फोटो आहेत छोटे छोटे त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, 5.27 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. प्लसच्या बटनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथून जो काय मी तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे आणि इथं लाईट करून घ्यायचं आहे. लाईट केल्याच्यानंतर स्क्रीन करायचं आहे. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे आणि जिथं जिथं मी तुम्हाला सांगेन तिथं तिथं पेस्ट लेअर करायचं आहे. आता काय करायचं आहे, समोर यायचं आहे. 8.19 सेकंदाच्या बिटवरती यायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं. त्यानंतर समोर यायचं आहे. समोर 11.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं. त्यानंतर समोर यायचं आहे. 14.3 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. प्लसच्या बटनावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं. त्यानंतर शेवटच्या बिटवरती यायचं आहे आणि जे काही इफेक्टचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनून झालेला आहे. तर मित्रांनो याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, वरती शेअरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.